My dear students, I welcome you all in our Megabit Education's YouTube channel. Megabit Education यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण एक आणखी नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये वॅकन्सीज तर 444 म्हणजे 444 वॅकन्सीज आहे. पण याचं जे पे स्केल आहे ते रेंज करतं 44,000 ते 1,42,000च्या मध्ये. मी हे बेसिक पेबद्दल बोलतो आहे मित्रांनो. तर सॅलरी जी आहे ती जवळपास 1.5 टाईम याची असते. हे गॅजेटेड पोस्ट आहे आणि जे मिनिस्ट्री आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट इथे येतं. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी आहे यांच्या अंतर्गत ही वॅकन्सी काढलेली आहे मित्रांनो. या एक्झामला केस 2023 म्हणजेच कंबाईंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणून म्हटलं जाते. या नोटिफिकेशनमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सगळी माहिती देतो की किती जागा कोणत्या पोस्टसाठी आहे, काय सिलेबस आहे आणि कसं प्रिपेअर करायचं. तर शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत राहा मित्रांनो. जी याची नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन निघालेली आहे आणि ही नोटिफिकेशन जी निघाली आहे ती 8 डिसेंबरला निघाली आहे आणि जी लास्ट डेट आहे याची ती आहे 12 जानेवारी. 12 जानेवारीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. ही जी एक्झाम आहे ती पेपर 1, पेपर 2, पेपर 3 अशा स्वरूपाची आहे. पेपर 1 आणि पेपर 2चं क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं नाही आहे. आपल्याला आणखी पण क्लॅरिटी नाही आहे की पेपर 1 पेपर 2 हा सोबत होणार आहे की डिफरंट डेट्सवर होणार आहे. ते आपल्याला सून नोटिफाय करतील. पेपर 3 नक्कीच हा सेपरेट होणार आहे, पण पेपर 1 आणि पेपर 2 हे कधी होतील, एकत्र होतील का की वेगळे होतील याचं आणखी क्लॅरिटी आपल्यापुढे यायची आहे. तर जे टेंटेटिव्ह डेट ऑफ स्टेज 1 एक्झामिनेशन आहे ते फेब्रुवारीमध्ये होईल आणि फर्दर जे नोटिफिकेशन आहे ती आपल्याला सून माहिती पडेलच. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामधलं पुढच्या काही बाबी बघून घेऊया. जसं ही जी पोस्ट आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येते. जी वेबसाईट इथे दिलेली आहे csir.res.in. तर अशा प्रकारच्या या वेबसाईटवर इथे ही नोटिफिकेशन रिलीज केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पोस्टसाठी आपण का बरं झाला पाहिजे, तर याच्यामध्ये जे नंबर ऑफ पोस्ट आहे त्या टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे 444 या पोस्ट किंवा वॅकन्सीज याच्यामध्ये दिलेल्या आहे. आणि 2 ज्या प्रोफाईल्स आहे ज्याच्यासाठी या जागा निघालेल्या आहे त्याच्यात ते पहिली प्रोफाईल आहे सेक्शन ऑफिसर, ज्याला आपण SO म्हणतो, आणि दुसरी जी प्रोफाईल आहे ती आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्याला आपण ASO म्हणतो. आणि एक सेकंद, आता तुम्हाला जास्त क्लिअर इथे दिसत असेल. आणि ही जी पोस्ट आहे या पोस्टचं तुम्ही एकदा स्केल बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्केल जे आहे ते 47,600 ते 1,51,000 या पे स्केलचं दिलं जात आहे. आणि ASO जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 44,900 ते 1,42,400 या प्रोफाईलसाठी हे बेसिक पेच्या स्वरूपात दिले जात आहे. मिनिमम जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्याच्यात तुम्हाला डिग्री हे कंप्लीट असायला पाहिजे. आणि तुमचं एज जे आहे ते नॉट एक्सिडिंग 33 इयर्स आहे. नॉट एक्सिडिंग 33 इयर्स दोन्ही पोस्टसाठी दिलेलं आहे. जवळपास दोन्ही पोस्टसाठी सगळ्या गोष्टी सेमच आहे. आणि एज रिलॅक्सेशन पण अप्पर एज लिमिट जे आहे त्याच्यापेक्षा पण एज रिलॅक्सेशन जसं नॉर्मली ॲज पर नॉर्म सगळ्या ठिकाणी असतं तसंच याच्यामध्ये पण दिलेलं आहे. 10 इयर्स डिसेबिलिटीसाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर्स. तर हे सगळ्या गोष्टी आपण पुढे पण बघणार आहोत. तर सेक्शन ऑफिसर या पोस्ट ज्या आहेत याच्यामध्ये SC, ST, OBC, EWS आणि ओपन यांच्यासाठी ज्या टोटल पोस्ट आहे आपल्या 76 याचं सेग्रिगेशन इथे केलेलं आहे की ओपनला 37 आहे, EWSला 6 आहे, OBCला 19 आहे, STला 4 आहे आणि SCच्या 10 वॅकन्सीज इथे अवेलेबल आहे सेक्शन ऑफिसर पोस्टमध्ये. आता असिस्टंट सेक्शन ऑफिसर पोस्टमध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर 444 पैकी ज्या इथे 76 वॅकन्सी सेक्शन ऑफिसरसाठी आहे तर 368 ज्या वॅकन्सीज आहे त्या असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी दिलेल्या आहेत. म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी ह्या जास्त वॅकन्सीज इथे अवेलेबल आहे. आणि SCसाठी 54, ST कॅटेगरी 26, OBC 102, EWS 35 आणि ओपनला 151 वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देण्यासारखं आहे की इथे जे वॅकन्सीज आहे 444 म्हणजे 76
SO आणि 368 ASO याच्यापैकी 19 पोस्ट ज्या आहेत त्या पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी या जे डिसेबल लोक आहेत त्या कॅटेगरीच्या PWBD ज्याला आपण म्हणतो PWBD या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 19 पोस्ट इथे ठेवलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ब्लाइंडनेस असो की आर्म्स नसेल किंवा त्यांना डिसेबिलिटी असेल अशा ज्या विद्यार्थी आहेत त्या PWBD कॅटेगरीमध्ये इथे येतात. तर ज्या 19 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. इथं ते कॅटेगरायझेशन केलेलं आहे की डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग, ब्लाइंडनेस, लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी, ऑटिझम या ज्या डिसेबिलिटीज येतात त्या याच्यामध्ये इन्क्लूड होतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे एज रिलॅक्सेशन आहे ते ॲज पर नॉर्म्स नेहमी जे राहतं अप्पर एज लिमिटच्या वरती जे रिलॅक्सेशन आहे ते इथे कॅटेगराईज केलेलं आहे. 3 इयर्स एक्स सर्व्हिसमॅन PWBD यांच्यासाठी 10 इयर्स ॲज पर कॅटेगराईज, SC ST 5 इयर्स अँड OBCला 3 इयर्सचं इथे त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. पुढे काही आणखी स्क्रोल करताना बघूया आणि इथे एक्झामिनेशनचा जो फॉर्मॅट आहे तो इथे दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडासा फॉर्मॅट इथे चांगल्या लेवलचा म्हणू शकतो किंवा जास्त मार्क्सचा आहे. सेक्शन ऑफिसर या पोस्टसाठी जे टोटल मार्क्स सगळे एक्झाम्स काउंट करून होतं तो 600 मार्क्स आहे आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर जो आहे ASO ह्या पोस्टसाठी 500 मार्क्सचा त्यांनी सिलेबस इथे दिलेला आहे. तर बघू शकता जसं पेपर वन हा जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेसेशनचा ठेवलेला आहे. म्हणजे याच्यात एक स्टॅटिक GK करंट अफेअर्स आणि इंग्लिश लँग्वेज आणि पॅसेज कम्प्रिहेन्सेशनचा पार्ट याच्यात राहणार आहे. याला जे निगेटिव्ह मार्किंग आहे ती 0.33 म्हणजे 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग इथे ठेवलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही 0.3 मार्क्स फॉर एव्हरी रॉंग आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम मार्क्स जे ठेवलेले आहे याच्यात ते 150 मार्क्स आहे आणि 120 मिनिट्स या एका एक्झामला पेपर 1 साठी त्यांनी अलॉट केलेला आहे. त्यानंतर 200 जे आहे मार्क्स तो पेपर 2 साठी आहे, ज्याला जो टाईम अलॉट केला आहे तो आहे 2.5 आवर म्हणजे 150 मिनिट्स. आणि याचा जो सिलेबस आहे तो ठेवलेला आहे त्यांनी जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अँड मेंटल ॲबिलिटी. 200 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स राहणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा तेवढीच 1/3 0.33 मार्क्स राहणार आहे. त्यानंतर बघा जो पेपर 3 होणार आहे तो अगेन इंग्लिश किंवा हिंदीमध्ये पण डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन झालेले आहेत आणि थर्ड पेपर जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, ज्याच्यात एसे, प्रिसाइज अँड लेटर अँड अप्लिकेशन रायटिंग राहणार आहे, ज्याला 150 मार्क्स दिलेले आहे. टोटल 2 आवर्स म्हणजे 120 मिनिट्स इथे त्यांनी अलॉट केलेले आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, याच्यानंतर एकदा आपण थोडंसं पुढे स्क्रोल करूया, त्याने आयडिया आपल्याला येईल की याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पार्टसुद्धा आहे जो 100 मार्क्स इथे दिलेले आहेत. म्हणजे बघा एकदा काउंट जर मी करतो म्हटलं तर 150 मार्क्स, पेपर 2 200, पेपर 3 150, टोटल यांची झालेली आहे 500 मार्क्स आणि इथे इंटरव्ह्यू आहे 100 मार्क्सचा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या की जो सेक्शन ऑफिसर आहे, सेक्शन ऑफिसर जो आहे यांच्यासाठी हे 3 म्हणजे 500 मार्क्स तर आहेतच, हे पेपर द्यावेच लागेल आपल्याला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लॅरिटी आणखी पण आपल्याला आलेली नाही आहे की पेपर 1 प्लस पेपर 2 हा सोबत एकाच दिवशी होणार आहे की सेपरेट डेजला होणार आहे. पण पेपर 3 हा ऑफकोर्स सेपरेट डेलाच होणार आहे. आणि जो इंटरव्ह्यू आहे तो फक्त सेक्शन ऑफिसरसाठीच आहे, सेक्शन ऑफिसरसाठीच इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर 500 मार्क्स प्लस हे इंटरव्ह्यूचे 100 इक्वल्स टू 600 मार्क्सचा हा पूर्ण पेपर्स होणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये त्यांनी 600 मार्क्समधून एक्झाम आपल्याला क्रॅक करायला सांगितली आहे. त्यानंतर जी नेक्स्ट आहे CPT म्हणजे कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट, ही 100 मार्क्सची आहे, परंतु हे फक्त आणि फक्त असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी दिलेली आहे आणि ती पण क्वालिफाईंग इन नेचरमध्येच आहे. क्वालिफाईंग तुम्हाला फक्त ती क्वालिफाय करायची आहे, त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट लागणार नाही. म्हणजे सेक्शन ऑफिसरला 600 मार्क्समधून
मेरिट लिस्ट लागेल आणि ASOला 500 मार्क्समधून मेरिट लिस्ट रिलीज होईल. 100 मार्क्स जे आहे ते फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्येच ठेवलेले आहेत. आणि पेपर 1, पेपर 2, पेपर 3 विल बी कॉमन अँड कंपल्सरी फॉर ऑल द पोस्ट. तिन्हीही पेपर द्यावे लागणार आहे. असं नाही आहे की पेपर 1 पेपर 2 दिला की थर्ड पेपरला तुम्हाला मेरिट लिस्टनी जसं प्री आणि मेन्स असतं तर प्री क्वालिफाय करूनच मेन्सला बसता येईल असं काही नाही आहे. तिन्ही पेपर कंपल्सरी फॉर ऑल द पोस्ट यांनी ठेवलेलं आहे. तिन्ही पोस्ट हे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये असेल म्हणजे बायलिंग्वल असणार इथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की 600 मार्क्स जे आहे 500 मार्क्स पेपर 1 पेपर 2 पेपर 3 मिळून आणि इंटरव्ह्यू 100 मार्क्स असं 600 मार्क्स सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर यांच्यासाठी 500 मार्क्स राहणार आहे. प्रोफिशियन्सी टेस्ट कम्प्युटरची जी आहे ती फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. पहिला पेपर 150 मार्क्स, दुसरा 200 मार्क्स आणि तिसरा परत 150 मार्क्स असं एकूण 500 मार्क्स हे तर तिन्ही पेपर तुम्हाला सेक्शन ऑफिसर असो की असिस्टंट सेक्शन ऑफिसर असो तुम्हाला द्यावंच लागणार आहे. नेक्स्ट पुढे बघूया. The above process is suggestive only. Final decision to hold paper 1, paper 2 on the same day or on different days and when to hold paper 3 हे नंतर कळवलं जाईल. पेपर 1 आणि पेपर 2 एकाच दिवशी ठेवायचे की सेपरेट डेजला ठेवायचे हे तुम्हाला नंतर इन्फॉर्म केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो याचा जो सिलेबस आहे जनरल अवेअरनेसमध्ये हिस्ट्रीचा पार्ट येतो आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि जे करंट अफेअर्स आहे त्याचा पार्ट याच्यामध्ये येतो आहे. इंग्लिश लँग्वेज अँड कंप्रेन्सेशनमध्ये जे आपला इंग्लिशचा पार्ट असतो तो सगळा मोस्टली इथे कवर यांनी केलेला आहे. पेपर 2मध्ये जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि GI या सगळ्यांसाठी इथे जे सिलेबस दिलेला आहे डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस, नॅशनल जिओग्राफी म्हणजे GK, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग तिन्ही सिलेबस पार्ट इथे दिलेला आहे. प्रत्येक पॉईंटला 25-25-25 मार्क कॅरी करणार आहे म्हणजे मला कुठलाही पॉईंट स्किप करता येणार नाही आहे. सोबतच याच्यामध्ये जनरल सायन्ससुद्धा दिलेलं आहे तर जनरल सायन्सची पण प्रिपरेशन आपल्याला करावी लागणार आहे. तर आपण असं म्हणू शकतो की ओव्हरऑल जो पण सिलेबस असतो एक सॉर्ट ऑफ UPSC लेवलचा तर UPSC लेवलचा सिलेबस याच्यामध्ये कवर यांनी केलेला आहे. नंतर थर्ड पेपरमध्ये एसे रायटिंग, प्रिसिज रायटिंग आणि लेटर अप्लिकेशन रायटिंग असं एकूण मिळून इथे 150 मार्क्स इथे यांनी दिलेले आहे. त्यानंतर पुढे बघूया. आता या पेपरचं जे आहे की रिव्हॅल्युएशन, रिचेकिंग वगैरे होणार नाही हे पॉईंट्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्यानंतर जर टाय झालं सगळ्यांना इक्वल मार्क मिळाले तर त्यावेळी डेट ऑफ बर्थला प्रायोरिटी दिली जाईल किंवा ज्यांनी निगेटिव्ह क्वेश्चन्स, निगेटिव्ह मार्क्स ज्यांना कमी मिळाले आहेत त्यांना प्रायोरिटी दिली जाईल किंवा हायर मार्क्स जे आहे मेरिट बेसवर तर राहणारच आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे डिग्री आहे जे हायर एज्युकेशनवाले आहेत त्यांना प्रायोरिटी दिली जाईल. जे जनरली सगळ्याच याच्यामध्ये होतं तर इथे पण तशा प्रकारे राहणार आहे. आता बघा एक्झामिनेशनच्या सिटीज विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपण ही व्हिडिओ मोस्टली महाराष्ट्रीयन लोक बघणार तर आपल्यासाठी ज्या लोकेशन्स इथे दिलेल्या आहेत ती आहे पुणे, त्यानंतर नागपूर तुम्हाला इथे दिसून पण जाईल. नागपूर 17व्या नंबरवर, 18व्या नंबरवर पुणे, आणखी जवळपास जर बघतो म्हटलं तर 3 नंबर भोपाळ आणि 11 नंबर हैदराबाद. या ठिकाणी जाऊन तुम्ही या एक्झामला देऊ शकता. एक्झामिनेशन सिटीज स्टेज 2मध्ये फर्स्ट स्टेज म्हणजे पेपर 1 पेपर 2 झाल्यानंतर स्टेज 2 जे आहे ते पुणे, हैदराबाद अशा लोकेशन्सला आणि भोपाळ ह्या लोकेशन्स तुम्हाला जवळ राहू शकतात. त्यानंतर आणखी काय इम्पॉर्टंट गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ते बघू. हे सगळे जनरल कंडिशन्स आणि इन्फॉर्मेशन्स आहे की तुम्ही फुलफिल करायला पाहिजे, रिटर्न टेस्ट द्यायलाच पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे एक्झॅक्टली करेक्ट असले पाहिजे. ह्या सगळ्या नोटिफिकेशन्समध्ये डिटेल्स दिलेले आहे. कॉल लेटर्सबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. एक्झाममध्ये तुम्हाला काय घेऊन जायला पाहिजे, काय कॅरी करायला पाहिजे आणि काय नाही कॅरी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. ओके, तर ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहे हे नोटिफिकेशन जे दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. मी हे नोटिफिकेशन आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲड करून घेईल. मला जे फीजचं स्ट्रक्चर आहे ते फीजचं स्ट्रक्चर इथे बघायचं होतं. जे इथे फीजचं स्ट्रक्चर आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फी आहे 500 रुपीज.
500 रुपीज जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फी आहे ती फक्त ओपन कॅटेगरी OBC या विद्यार्थ्यांसाठीच आहे. इथे कुठेतरी लिहिलेलं पण असेल ऑनलाईन ॲप्लिकेशन फी इज नॉन रिफंडेबल. ओके. वुमन, SC, ST, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन, CSI डिपार्टमेंट कॅन्डिडेट यांना एकही रुपया पे करायचा नाही आहे. आणि बाकी जे येतात ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी या सगळ्यांना 500 रुपये पे करावे लागणार आहे या एक्झाममध्ये अप्लाय करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झामबद्दलची जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती ती आहे. बाकी नोटिफिकेशन 38 पेजेसची आहे. ती मी नोटिफिकेशन आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल, तुम्ही त्याला बघून घ्या. आणि एक हायर पे स्किलची जर तुम्हाला जॉब हवी असेल तर दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी दॅट यू कॅन अवेल. बट you need to study hard because 500 marks the complete vast syllabus you need to cover. And जर तुम्हाला याच्याबद्दलचे आणखी काही फर्दर गायडन्स पाहिजे असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर्स दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमचं जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे त्याला डाउनलोड करू शकता. त्याच्यावरून तुम्हाला फर्दर इन्फॉर्मेशन मिळेलच. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.